पुन्हा एकदा अवकाळीचं संकट आलेलं आहे। 2 दिवस वादळी पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलाय। इकडे मराठवाडा आणि कोकणामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा हा अंदाज आहे। मुंबईसह परिसरात हलक्या सरींची शक्यता आहे। हे तर अगदी 2 दिवसांपर्यंत सगळेजण उष्णतेनं हैराण झालेले होते। आत्ताची सर्वात मोठी बातमी आपल्या समोर तर बघू शकता 70 ते 80 किमी वेगाने वादळी वारे हे वाहणार। या राज्यांना जे काही पाऊस झोडपणार, महाराष्ट्रातही जे काही सर्वात जास्त ही मोठी बातमी आपल्या समोर येत आहे। भारतीय हवामान विभागाने विविध राज्यांसाठी जे काही सर्वात जास्त येलो अलर्ट हा जारी केलेला आहे। तर 9 मार्च पर्यंत जे काही बघू शकता सर्वात जास्त 9 मार्चचा जो काही ठोका होता, आता एप्रिल आणि हा मेचा सर्वात मोठा महिना हा दक्षिणेकडील जे काही टोक कन्यापुरी जे काही सर्वात जास्त जोरदार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। आताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी, आता सर्वात जास्त पाऊस हा जास्तीत जास्त होणार आहे। देशातील विविध भागात वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान विभागाने विविध राज्यांसाठी ऑरेंज आणि येलो अलर्ट हा जारी केलेला आहे। ऑरेंज अलर्ट म्हणजे हा सर्वात मोठा वेगाने येणारा जो काही धुडगूस पाऊस घालू शकतो। विविध राज्यासाठी जे काही ऑरेंज आणि येलो अलर्ट हा अलर्ट जारी केलेला आहे। हवामान विभागाच्या मते 9 पर्यंत जे काही सर्वात जास्त काश्मीर ते दक्षिणेकडील जे काही टोक कन्याकुमारी पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे। या काळात विजा कोसळण्याची, जे काही वादळी वारे वाहण्याची, गारपिटीची आणि धुळीच्या वादळाची शक्यता जी काही वर्तवण्यात आलेली आहे। देशाच्या कोणत्या भागात कसे हवामान असेल याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। बघू शकता दिल्ली SNDT जे काही सर्वात जास्त, NCRC मध्ये जे काही सर्वात जास्त पावसाचा इशारा हा देण्यात आलेला आहे। तर दिल्ली SCRC जे काही सर्वात जास्त संपूर्ण आठवडाभर जे काही हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे। 6 मे पर्यंत जे काही सर्वात जास्त हलक्या ते मध्यम पावसासह मेघगर्जना होऊ शकते। या काळात जे काही 30-50 किमी प्रतिसाद जे काही सर्वात जास्त आलेला आहे। प्रति तास जे काही सर्वात वेगाने वाहने सर्वात जास्त ही धुडगूस होणार आहेत। बघू शकता वारे वाहने सर्वात जास्त, विजा पडण्याची शक्यता आहे। काही भागात सर्वात जास्त गारपीट होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। तर ही सर्वात जास्त मोठी ही डोंगराळ भागात जे काही सर्वात जास्त हा धुडगूस घालू शकते। बघू शकता जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि सर्वात जास्त उत्तराखंड या उत्तर पश्चिमेकडे जे काही डोंगराळ राज्यात जे काही सर्वात जास्त मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि उंच भागात जे काही बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे। या काळात 30 ते 50 जे काही सर्वात जास्त प्रति तास जे काही वेगाने वाहण्याची जे काही सर्वात जास्त वारे हे वारे आहेत। सर्वात जास्त काळात जे काही उत्तराखंडामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सर्वात जास्त बातमी जे काही पंजाब, हरियाणा आणि चंदीगड मध्ये जे काही वादळाचा इशारा हा देण्यात आलेला आहे। पंजाब, हरियाणा आणि चंदीगड येथे 6 मे पर्यंत जे काही पावसाची शक्यता ही 4 आणि 5 मे रोजी जे काही सर्वात जास्त होण्यात जे काही येणारे जे काही आता ते वाढण्यात आलेले आहे। सर्वात जास्त दिवस वाढला आहे। बघू शकता 10 मे पर्यंत जे काही सर्वात जास्त ही बातमी आता वेगाने पसरत आहे। बघू शकता 70 किमी जे काही सर्वात जास्त पाऊस पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात झालेली आहे। बघू शकता प्रदेश मध्ये जे काही 7 ते जे काही सर्वात जास्त मे पर्यंत जे काही 7 मे वादळी वारे वाहण्याची शक्यता, 4 मे रोजी संपूर्ण राज्यात आणि 5 मे रोजी पूर्व जे काही भागात 70 किमी प्रति तास जे काही वेगाने सर्वात जास्त वादळ येण्याची शक्यता ही आहे। आणि जास्तीत जास्त भागात जोरदार पाऊस आणि गारपीट हे होऊ शकते। राजस्थानामध्ये धुळीचे जे काही वादळ, राजस्थानमध्ये 4 मे रोजी धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे। पश्चिम राज्यातही जे काही 4 ते 7 मे पूर्व जे काही सर्वात जास्त राजस्थानात जे काही 4 ते 8 मे दरम्यान जे काही हलका तर ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। बघू शकता 30 ते 40 किमी प्रति तास जे सर्वात जास्त वेगाने जे काही 4 मे रोजी पूर्व राजस्थानात जे काही गारपीट होऊ शकते। अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय मध्ये विजांचा जो काही कडकडाट हा पावसाची जे काही शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। विहार जे काही सर्वात जास्त, बिहार, बंगाल आणि झारखंड मध्ये जे काही सर्वात जास्त वादळ, पश्चिम बंगाल आणि बिहार, झारखंड आणि ओडिशा येथे आठवडाभर मेघगर्जनेसह
वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात जे काय पुढील 5 दिवस हलका आणि मध्यम पावसासह जे काही वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या जे काही सर्वात जास्त किनारपट्ट्यावरती ही भागात मेघगर्जना पावसाची आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. आताची बातमी आपण पाहिलीच आहे. आता इथून पुढे सर्वात जास्त पाऊस पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. कोणते कोणते देश आहेत त्याच्यामध्ये पाकिस्तानाकडून जे काही भारतात जे काही वारे वाहण्यास जे काही सुरुवात झालेली आहे. भारतात जे काही सर्वात जास्त पाऊस हा होणार आहे. सर्वात जास्त मोठी बातमी आपल्याकडूनच येत आहे. बघू शकता हवामान होणार सर्वात जास्त जे काही वेदर सर्वात जास्त 10 मे पर्यंत जे काही नवीन पश्चिम सर्वात जास्त पश्चिमेकडून जे काही वारे वाहणार आहेत सर्वात जास्त भारताकडे हे लक्ष देण्यात आलेले आहे. आताची जी काही बातमी आपल्या समोरच आहे. अनेक राज्यात जे काही पावसाळी आणि वातावरण निर्माण झालेले आहे आणि सर्वात जास्त पाऊस हा भारतात होण्याची शक्यता आहे. या वर्षी जे काही मे महिन्याची सुरुवात उष्णतेच्या लाटेने नाही तर चक्क पावसाने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय हवामान विभागाने जे काही IMD दिलेल्या जे काही माहितीनुसार मे महिन्यात जे काही सुरुवातीच्या काळात संध्याकाळपासून एक नवीन पश्चिम विष्णू जे काही सर्वात जास्त सक्रिय जे काही होत आहे. यामुळे जे काही देशातील तापमानात जे काही घट होऊन हे सर्वात जास्त अनेक राज्यात जे काही पावसाळी वातावरण निर्माण झालेले आहे सर्वात जास्त होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. पाकिस्तान आणि पश्चिम हिमाचल जे काही प्रदेशामध्ये जे काही सर्वात जास्त हिमालयाकडून जे काही येणार आहे या नवीन हवामान प्रणालीमुळे देशाच्या निम्म्यापेक्षा जास्त भागात जे काही मान्सून पूर्व पावसाची जी काही शक्यता त्यामुळे महाराष्ट्रातही सर्वात जास्त पाऊस हा पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. तर सर्वात जास्त जे काही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. सर्वात जास्त पाऊस हा भारतात पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर बघू शकता 3 व 5 मे रोजी जे काही दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश मध्ये जे काही सर्वात जास्त 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील आणि पाऊस पडेल. तसेच 3 ते 7 मे दरम्यान जे काही जम्मू काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंड मध्ये गारपिटीचा जो काही इशारा देण्यात आलेला आहे. मध्य भारत व महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेशात जे काही पावसाचा अंदाज आणि महाराष्ट्रातही सर्वात जास्त जिल्ह्यांमध्ये जे काही ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे उकाड्यापासून जे काही काहीसा जो काही दिलासा मिळणार आहे. सर्वांना गरम होत आहे. सर्वांची जी काही ताटातुंड होत आहे. बघू शकता गरमीमुळे सर्वांना जे काही घामाने पूर्ण भरत आहे सर्व ठिकाण. जे काही दक्षिण भारतातले जे काही सर्वात जास्त राज्यामध्येही मान्सून पूर्व भारताचा जो काही पावसाचा जोर वाढणार आहे. अल निनोचा जो काही सर्वात जास्त हा प्रतिसाद आपल्याला मिळत आहे. तर शेतीवर होणारा जो काही परिणाम आहे तो आपल्याला दिसणार आहे. शेतीला सर्वात जास्त हे नुकसान होण्याची शक्यता ही आता या बातमी दरम्यान जे काही वर्तवण्यात आलेले आहे. जरी मे महिन्याच्या जे काही सुरुवातीला पाऊस दिलासा जो काही देणार असला तरी महिन्याच्या जे काही अखेरीस कडाक्याचे जे काही ऊन वाढण्याचे संकेत हे वाढत आहेत. महत्वाची नोंद ही सध्या प्रशांत महासागरातील जे काही स्थिती हळूहळू अल निनो जे काही सर्वात जास्त कडे झुकत आहे. बघू शकता अल निनो हा काय आहे. जर मान्सूनच्या काळात अल निनो पूर्णपणे प्रभावी झाला तर पावसाचे एकूण जे काही प्रमाण कमी होऊ शकते. याचा थेट परिणाम खरीप हंगामातील जे काही शेतकरी होण्याची शक्यता आहे. जे काही शेतकऱ्यांनी जे काही हवामानाचा जो काही अंदाज घेऊनच नियोजन करावे. राज्यात सध्या हवामानाचे 2 टोकाचे जे काही पैलू पाहायला मिळत आहे. एकीकडे कडाक्याच्या जे काही उन्हाने नागरिक होरपळत आहेत आणि तर दुसरीकडे काही भागात जे काही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर कोणते भीषण उष्णतेचा तडाखा हा बसणारच आहे. तापमानाचा वारा सर्वात जास्त पारा विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जे काही तापमानात जे काही मोठी वाढ झालेली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 44 सेल्सिअस ते 45 सेल्सिअस पर्यंत पोहोचलेले आहेत. प्रभावित जिल्हे जे काही विशेषतः वाशिम मध्ये पारा 44 अंशावरती गेल्याने जमीन जीवात सर्वात जास्त जनजीवन जे काही विस्कळीत झालेलं आहे. तर बघू शकता बाहेर जाताना जे काही एवढी गरमीचे चटके बसत असल्याची जे काही शक्यता आपल्या समोर निर्माण झालेली आहे आणि सर्वात जास्त जे काही तडाखा निर्माण झालेला आहे. अत्यंत जे काही आवश्यक जे काही कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन हवामान विभागाने जे काही केलेले आहे. सर्वांना सर्वात जास्त जे काही बातमी हवामान विभागाने ही दिलेलीच आहे. तर आपण त्याचे पालन हे केले पाहिजे. तर विदर्भ, मराठवाडा जे काही ते कोकण कोणत्या तारखेला जे काही कुठे पाऊस कोसळणार हवामान विभागाचा जो काय अंदाज काय आहे. महाराष्ट्रात मान्सूनचा जो काही
मागणाचा जो काही सर्वात जास्त आगमनाची जे काही तारीख ही जाहीर झालेली आहे, हवामान विभागाने वर्तवलेली तारीख ही काय आहे, पावसाचा जो काही अंदाज, मान्सूनचे जे काही वेळापत्रक आणि शेतकऱ्यांसाठी कृषी तज्ज्ञांनी जे काही सर्वात जास्त महत्वाचा सल्ला दिलेला आहे, सर्वात जास्त सविस्तर माहिती तुम्हाला भेटणारच आहे. बघू शकता सध्या महाराष्ट्रात उन्हाचा जो काही कडाका वाढलेला आहे, या कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्या जे काही नागरिकांनी जे काही दिलासादायक जी काही सर्वात जास्त बातमी समोर आलेली आहे, आताची जी काही भारतीय हवामान विभागाने जे काही वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार जे काही यंदा नैऋत्य जे काही मोसमी वारे आणि सर्वात जास्त अर्थात मान्सून वेळेवर जे काही दाखल होणार आहे, जूनच्या पहिल्या आठवड्यात जे काही मान्सून केरळच्या जे काही किनारपट्टीवर जे काही धडकेल असा अंदाज आहे. त्यानंतर त्याची वाटचाल जे काही महाराष्ट्राच्या दिशेने ही होणारच आहे. तर केरळमध्ये जे काही वेळेत आगमन, देशात जे काही काय स्थिती आहे, सामान्यतः जे काही मान्सून 1 जूनच्या सुमारास जे काही केरळमध्ये दाखल होतो, हवामान जे काही विभागाच्या जे काही सर्वात जास्त प्राथमिक अंदाजानुसार जो काही यंदाही ही स्थिती जी काही कायम पाहायला मिळत आहे. यंदा मान्सूनची प्रगती जे काही समाधानकारक आहे. संपूर्ण देशाचा जो काही विचार आहे यंदाचा जो काही सरासरीच्या तुलनेत जे काही पाऊस थोडा कमी म्हणजे 12 ते 92% जे काही टक्के वाहण्याची जी काही शक्यता निर्माण झालेली आहे. सर्वात जास्त तरी मान्सूनचे वेळेवर आगमन जे काही शेतकऱ्यांसाठी जे काही पिण्याच्या पाण्याच्या जे काही प्रश्नासाठी महत्वाची ठरणार आहे. पॅसिफिक महासागरातील जे काही एल निनो स्थितीचा जो काही मान्सूनवर काहीसा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. सर्वात जास्त पाऊस हा महाराष्ट्रात जे काही मान्सून कधी धडकणार, सर्वात जास्त केरळमध्ये जे काही मान्सून दाखल झाल्यानंतर जे काही साधारणपणे जे काही 8 ते 10 दिवसांमध्ये पुण्यामध्ये जे काही सर्वात जास्त गारवांचा पाऊस झाला होता, पण इथून पुढे काही पाऊसच झाला नाही. तर प्रवेश बघू शकता. त्यामुळे यंदा 10 ते 12 जूनच्या दरम्यान जे काही कोकण किनारपट्टी आणि मुंबई पुणेसह सर्वात जास्त मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. तसेच पुणे आणि मध्य महाराष्ट्रात सर्वात जास्त 15 जून पर्यंत जे काही सर्वात जास्त जे काही 15 जून पर्यंत हा पाऊस झालेला होता. तर झाला नसेल तर बघू शकता आताची बातमी येत आहे, तर मेचा जो काही महिना चालू आहे, तर या मेच्या महिन्यामध्ये खूप मोठा हा पाऊस पडण्याची शक्यता ही निर्माण झालेली आहे. तिसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजे 20 जूनच्या जे काही सर्वात जास्त 20 मे आसपास मान्सून जे काही दाखल होण्याची, यानंतर मान्सून संपूर्ण जे काही महाराष्ट्रात व्यापेल. आत्ताची बातमी आपल्या समोर वाचलेली आहे. तर बघू शकता सध्या मे महिन्याच्या जे काही सुरुवातीला जे काही राज्याच्या जे काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. तर मात्र तरी मान्सूनची जे काही मुख्य वाटचाल ही अरबी समुद्राकडे जे काही वाऱ्याची वेगाने वाहत आहे आणि अवलंबून जे काही सर्वात जास्त हवामान विभागाने जे काही मान्सूनच्या जे काही वेळेवर येणारे जे सर्वात जास्त शेतकऱ्यांसाठी जे काही पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी जे काही केलेले आहे. जोपर्यंत जमिनीचा ओलावा पुरेसा होत नाही आणि किमान 80 ते 100 मिमी सर्वात जास्त पाऊस पडत नाही, तोपर्यंत पेरणी टाळावी, जेणेकरून दुबार पेरणीचे संकट ओढणार नाही, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिलेला आहे. सर्वात जास्त आपल्या समोर जी काही महाराष्ट्राकडूनच बातमी येत आहे, आत्ताची बातमी आपण तर पाहिलेलीच आहे. तर सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. तर सर्वात जास्त पाऊस हा कुठे पडणार आहे? आपण सर्वात जास्त हा पाऊस हा महाराष्ट्रामध्ये पडणार आहे. सर्व विदर्भ जे काही सर्वात जास्त महाराष्ट्रात जे काही मान्सूनच्या आगमनाची जी काही तारीख जाहीर झालेली आहे. तर तुम्हाला काय वाटत आहे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. सध्या महाराष्ट्रात उन्हाचा कडाका वाढलाच आहे, मला पण माहिती आहे. कडाकाच्या उन्हाने हैराण झालेल्या जे काही नागरिकांसाठी दिलासादायक ही बातमी आहे. तर भारतीय हवामानाकडे जे काही वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार यंदा नैऋत्य मोसमी वारे हे येण्याची शक्यता आहे. मान्सून वेळेवर दाखल होणार आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात. म्हणजे बघू शकता जूनच्या पहिल्या आठवड्यात जो काही पाऊस हा दिसत होता, आता मे महिन्यामध्ये सर्वात जास्त पाऊस हा पडणार आहे. गारांचा पाऊस पडणार आहे, किनारपट्ट्यावर धडकेल, सर्वात जास्त पाऊस पडणार आहे. तर तुम्ही बघू शकता आताची बातमी आपण पाहिलेलीच आहे. तर सामान्य व्यक्तीला दिलासादायक बातमी आहे, शेतकऱ्यांसाठी सर्वात जास्त महत्वाची बातमी आहे. तर तुम्हाला काय वाटतं मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तर प्रश्न जो काही सुटणार आहे पिण्याच्या पाण्याच्या जे काही प्रश्नासाठी हवामानाचे जे काही सर्वात जास्त पॅसिफिक महासागरातील, तर सर्वात जास्त पॅसिफिक महासागर हा काय आहे, मान्सूनवर काहीसा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. बघू शकता तज्ज्ञांनी सर्वात जास्त व्यक्त केलेल्या भावना
तुमच्या समोर मी सादर केलेला आहे. तर बघू शकता यंदाचा पाऊस हा खूप पडणार आहे. तर खूप पडण्याची शक्यता हा महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये केरळमध्ये म्हणजे काय मान्सून दाखल झाल्यानंतर साधारणपणे जे काय 8 ते 10 दिवसात जे काय मान्सून महाराष्ट्रात जे काय प्रवेश करतो, त्यामुळे यंदा 10 ते 12 मे महिन्यात जे काय सर्वात जास्त कोकण किनारपट्टी आणि सर्वात जास्त पुण्यामध्ये पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा. तुम्हाला काय वाटत आहे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.